तुम्ही ही भाजी कधी बघितलीत का? नमस्कार, मी स्वप्नाली प्रधान. स्वागत आहे तुमचं टेरेस टू टेबल चॅनलमध्ये. आज आहोत आपण माझ्या किचनमध्ये आणि ही बघा, आज आपण करणार आहोत ही रानभाजी. तर ह्याला काय म्हणतात? ह्याला कोरळ असं म्हणतात आणि हे पावसाळ्याच्या सुरुवातीला येतं. तर आम्हाला आता हे मिळालं आहे आणि जनरली हे वाट्यांवर विकतात. ही रानभाजी आहे, करायला खूप सोपी आहे, खूप छान लागते आणि एकदमच सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत. तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि मी तुम्हाला दाखवते की ही कशी करायची. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊयात आणि तेल गरम करून घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून आपल्याला घालायचा आहे आणि त्याला थोडं शिजवायचंय. कांदा साधारण ट्रान्सलुसंट होईस्तोपर्यंतच त्याला शिजवायचंय, फार आपल्याला त्याला ब्राऊन करायचा नाहीये. कांदा शिजला की त्याच्यामध्ये मी वाल घालणार आहे. वाल मी आधीच मोड आणायला ठेवले होते आणि मग त्याचं जे साल आहे मी त्याला सोलून घेतलेले आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी धणाजिऱ्याची पूड घातली आहे, हळदीची पावडर, लाल तिखट आणि मीठ. ह्याचं सगळ्याचं तुम्हाला प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तसंच तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसेल. आता हे वाल जे आहेत ना ते आपल्याला थोडेसे पहिले सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मग सवताळायचे. तर सवताळण्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे एक हिरवी पेस्ट. आलं, लसूण आणि मिरची ह्या 3 गोष्टींची मी पेस्ट बनवली आहे. तुम्ही नुसतं आलं लसूण वापरलं तरी चालेल. पेस्टचं प्रमाण सेमच 1 टीस्पून आपल्याला वापरायचं. आता हे सगळं छान मी सवताळते. सवताळणं म्हणजे काय, पाणी न वापरता ह्याला असं 5 मिनिटं आपण जरा हलवून शिजवायचे. ते झालं की त्याच्यामध्ये पाव कप पाणी घातलेलं आहे मी आणि वाल जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इकडे पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि वाल शिजवूयात. बाकीची कोरळ तर मी आधीच चिरलेली, पण तुम्हाला दाखवायला मी जी थोडीशी कोरळ बाजूला ठेवली ती मी दाखवते कशी आपल्याला साफ करायची आणि त्याला कसं चिरायचंय. तर ह्याची ना देठं काढून टाकायची आणि फक्त पानं पानं आपल्याला घ्यायची आहेत. हे बघा मी अशी पानं काढली आहेत. तर अशीच आपल्याला सगळी पानं काढून घ्यायची आहेत आणि मग नंतर आपण जशी पालेभाजी चिरतो ना तशीच आपण बारीक त्याला चिरून घ्यायचंय. पण मी चिरते ह्याला, काही लोक नुसते हाताने त्याला असं मोठे मोठे त्याचे हे करतात, भाग करतात, पण तसं नाही करायचं, ह्याला व्यवस्थित चिरून घ्यायची आहे. आता कोरळ जी आहे ना ती मला खूप आवडते आणि ही रानभाजी आहे, खूपच कमी वेळेसाठी मिळते, म्हणजे पावसाच्या खरं तर सुरुवातीला फक्त मिळते. ह्यावेळेस पावसाची जरा गडबडच झाली, आला तो धो पाऊस आला. पण मला नाही वाटत आता फार दिवस ही मिळेल. आमच्या इकडे ना एकदा दोनदा मी बघितली बायका घेऊन बसलेल्या, पण नंतर ती गायब होते कारण की ती खूपच छोट्या वेळेसाठी असते, म्हणजे अगदी शॉर्ट टाइम आपण म्हणतो ना तसं खूप कमी वेळ येते ही भाजी. रानभाजी आहे, डोंगरातनं वगैरे ह्या बायका आणतात. आता चला आपण बघूयात वाल शिजलेत का. तसा आपण एक वाल घेऊन मोडून बघायचा, पण मला असं वाटतं हा अजून थोडा टफ आहे. तर आपण ह्याला थोडं अजून व्यवस्थित शिजवून घेऊयात. लागलंच तर पाणी घालायचं थोडं, जसं लागेल तसं 1-2 चमचे पाणी तुम्हाला जसं लागेल तसं घालायचं. फार काय आपल्याला त्याला पाणी घालायचं नाहीये, कारण की ही सुकी भाजी आहे, हिचा आपला रस्सा करायचा नसतो. आता परत मी झाकण ठेवले, वाल शिजवायला ठेवलेत. वाल एकदा शिजले की त्यामध्ये आपल्याला ही जी कोरळ आहे ती घालायची. तर आता हे बघा इकडे वाल जे आहेत ते छान शिजलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये कोरळ घालणार आहोत. तर कुठलीही पालेभाजी जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा आपल्याला एका गोष्टीचं मात्र लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे भाजी घातल्या घातल्या कधीच त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही. कारण सगळ्या पालेभाज्या ज्या असतात ना त्या आकरसतात, कमी होतात. तर जेव्हा आपली भाजी आहे ना ती आकरसते, कमी होते, तेव्हा आपण तिला नंतर मीठ घालायचं, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो की आपण किती मीठ वापरलं पाहिजे. आता बघा मी इकडे सगळी कोरळ घातलेली आहे आणि ही कोरळ माहिती आहे तुम्हाला वाट्यावर मिळते. हे जे मी वाटे आणले आहेत ना, तर ही जेवढी तुम्हाला क्वांटिटी कोरळची दिसते ही आम्हाला 100 रुपयाला मिळाली आहे. म्हणजे ते असे वाटे करून ठेवतात आणि मग सांगतात की 50ला 4 वाटे किंवा मग असं, आणि कधीतरी थोडंसं बार्गेन पण करतात. तर मग 50ला कधी 4 असतील तर 5 देतात किंवा 50ला 3 असतील तर 4 देतात, असं पण कधीतरी करतात. तर ही जी कोरळ आहे ती 100 रुपयाची कोरळ आहे. आता बघा मी झाकण ठेवून त्याला एकदा शिजवली, वाफ आणलेली आहे. 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं. मग त्याच्यानंतर मी एकदा त्याला मिक्स केलंय छान आणि परत आपल्याला त्याला शिजवायचंय. तर त्याच्या आधी मी ह्याला थोडंसं मीठ घालतेय, कारण आपण वालांना सुद्धा मीठ घातलेलं, तर त्यामुळे आपल्याला फार मीठ घालायची गरज लागणार नाहीये. आणि परत आपल्याला झाकण ठेवून ही शिजवायची आहे. शिजवायला ना जास्ती वेळ लागत नाही, 5-7 मिनिटंच लागतात. पण जरा 2-3 मिनिटानंतर एकदा उघडून बघायचं आणि हलवायचं, म्हणजे आपल्याला कळतं की खाली भाजी लागत नाहीये, व्यवस्थित होतीये, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. आता बघा ही कोरळ आपण व्यवस्थित छान
शिजवलेली आहे मस्तपैकी. मी त्याला मिक्स करून घेते सगळीकडनं, एकदम छान त्याला मिक्स करायचं. आणि मग त्याच्यानंतर मी ह्याच्यावर थोडंसं अजून तिखट घालते. म्हणजे मला तिखट आवडतं. तर तुमच्या घरी मुलं असतील तर तुम्ही अशीच भाजी काढून ठेवू शकता त्यांच्यासाठी, किंवा अशीच भाजी करू शकता. मला थोडी तिखट आवडते आणि मी तिखट थोडं वरनं घातलंय कारण की त्याचा ना एक छान रंग पण येतो. तिखट घालून मी एक 2 मिनिटं फक्त परतलंय भाजीला. आणि बस आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये मी घालते खवणलेलं खोबरं, म्हणजे आपला जो नारळ असतो तो खवणतो आपण, तो खवणलेला नारळ मी घातलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि बघा मस्तपैकी सोपी अशी कोरळची भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते. तुम्ही खाता का रानभाज्या आणि कुठल्या खाता मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि तुम्हाला कुठली रानभाजी आवडते. तसं आता ह्या सगळ्या रानभाज्या दुर्मिळ होत चालल्यात कारण की आता रानच तेवढे उरलेले नाहीयेत. पण जेव्हा पण मिळतात तेव्हा मला खायला आवडतात कारण ह्या खूप पौष्टिक असतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. बाय बाय.